सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित हितगुज हे त्यांचं पुस्तक. आणि आज जो मी लेख त्यातला वाचून दाखवतेय त्याचं नाव आहे गिफ्ट. परवाच माझ्या वाढदिवसाला माझ्या 4 वर्षाच्या नातीनं एक ग्रीटिंग स्वतःच रंगवून आणि काही चित्र चिकटवून मला प्रेझेंट दिलं. चिमुरड्या इवल्या विल्या हातांनी रंग भरलेलं आणि तिचं मनही त्यात ओतलेलं बघून मी आनंदाने भारावून गेले. खूप मोठ्या वस्तूपेक्षा ही छोटीशी भेट पण मला अगदी अनमोल वाटली. त्यात तिचे कोळे भाव म्हटले होते आणि ते प्रेमाचा आणि मायेचा खोलवर स्पर्श करून जात होते. कृपया आहेर अथवा पुष्पगुच्छ आणू नयेत. पत्रिकेवरची ही अक्षर वाचून किती बरं वाटतं. उगीच बाजारात धावत पळत जाऊन काहीतरी उपयोगी किंवा निरुपयोगी वस्तू आणणं किंवा पाकिट शोधणं ही भानगडच नाही. छान सुटसुटीत. पण नातेवाईकांचं काय? तो आहेर स्वीकारला पाहिजे आणि मग परत दिलाही पाहिजे. मग पुन्हा मनात आलं, मला कॉटन मिक्स सिल्क साडी दिली. सिल्क फारच पातळ आहे आणि मी केवढी भारी दिली आहे. रुसवे फुगवे सारं काही उगाचच. मग हा नातेवाईकांचा आहेर तरी जरूर आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी भेटवस्तू देणं सहज शक्य असलं तरी घेणाऱ्याला कदाचित तिची परतफेड करणं म्हणजे खूप ओझं झाल्यासारखं वाटतं. बऱ्याचदा घेतलेली गिफ्ट आवडण्यापेक्षा न आवडण्याची शक्यता जास्त असते. हा आहेर सुद्धा नाही का थांबवता येणार आपल्याला? या देवाणघेवाणीपेक्षा मला वैचारिक भावनिक देवाणघेवाण फार जवळची वाटते. शब्द आणि अश्रू खूपदा बरंच काही देऊन जातात. दुःखाच्या काळात, संकटाच्या वेळेस धीराचे शब्द उपयोगी पडतात. आहेर करण्यापेक्षा त्या व्यक्तीला घरी बोलावलं, आवडीचे पदार्थ केले, नातेवाईकांचं गेट टुगेदर केलं, तिचे फोटो काढून तिचं कौतुक केलं तर कायमची आठवण राहते. कधी कधी असं वाटतं की आपल्या घरच्या बागेतलं छान छोटंसं रोप, फुलांचा स्वतः केलेला गजरा या भेटी प्रीतीचा गंध पसरवून जातात. स्वतः रचलेल्या कवितेच्या ओळी, आवडलेलं सुंदर पुस्तक या गोष्टींची भेट एक वेगळाच आनंद देऊन जाते. कलेची, ज्ञानाची, विचारांची, कल्पनांची, भावनांची आणि प्रेमाची देवाणघेवाण ही मन केवढी तरी उंचावून जाते. आशा भोसलेंचं प्रत्यक्ष गाणं ऐकायला मिळणं, पिकासोच्या चित्रांचं प्रदर्शन बघायला मिळणं किंवा शिवाजीराव भोसले यांचं भाषण ऐकायला मिळणं या केवढ्या मोठ्या गोष्टी आहेत. किती मोठी भेट मिळते यातून. दवाखान्यातल्या पेशंटला तर नुसतं जाऊन भेटणं ही त्याच्या दृष्टीनं मोठी भेटच असते. वृद्ध माणसांना वेळ देऊन त्यांच्या आठवणी जरी ऐकल्या तरी ती त्यांना भेटवस्तूसारखीच वाटते. ऐन अडचणीत केलेली मदत किंवा ऐन वेळी मिळालेल्या लिफ्टला काय म्हणायचं? ही एक छानशी भेटच नाही का? प्रत्यक्ष भेटवस्तूपेक्षा आजीच्या थरथरणाऱ्या हाताच्या स्पर्शाचा ओलावा, आईच्या नजरेतून सांडणारं प्रेम, गोड मिश्किल हास्यातून होणारी मैत्री, मुलानं परीक्षेत मिळवलेलं उत्तुंग यश, मोठ्या माणसानं शब्दातून भरभरून केलेलं कौतुक या साऱ्या देणग्या मनात कायमचं, अगदी कायमचं घर करून राहणाऱ्या आणि कोठेही विकत मात्र न मिळणारे आहेत. अगदी खरं आहे. अशी गिफ्ट्स मिळणं हे खरंच म्हणजे भाग्याचं. पैसे हे काय म्हणजे पैशाने अनेक गोष्टी विकत घेताही येतात, परंतु अशी जी मायेची भेट असते ना ती खरंच मौल्यवान. अगदी पटलंय मला. तर अशाच एका छानशा नवीन लेखासह आपण उद्या भेटणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.